NH29 आवाज सर्वसामान्यांचा। नेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पचरंगी लढत। नेर नगर परिषद निवडणुकीमुळे शहरात सध्या प्रचंड राजकीय उत्सुकता संचारली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नेरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सत्ताधाऱ्यांनी केवळ त्यांच्या VIP भागांमध्ये विकास कामे केली आहेत। या उलट दलित मुस्लिम वस्त्या आणि उपेक्षित विभागामध्ये आजही मूलभूत सुविधांचा योग्य नाली व्यवस्था, रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव कायम आहे। विशेष म्हणजे नेर शहरातील तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, जुगार आणि मटका यासारख्या अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण हा एक गंभीर मुद्दा बनला आहे। या अवैध धंद्यांना राजकीय छत्रछाया मिळत असल्याचा थेट आरोप येथील नागरिक करत आहेत। यासोबतच शहरातील रस्ते, पूल आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून नेर शहराचा विकास रखडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। नेर शहरातील निवडणूक घडामोडी दरम्यान आढावा घेताना ही बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली। नगर परिषदेच्या कार्यालयाला स्वतःची खासगी मालमत्ता समजून त्याचा वापर होत आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। प्रशासकीय कारभारातील ही मनमानी नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरली आहे। दरम्यान नेर नगर परिषद निवडणुकांमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असल्याने येथे चौरंगी लढत पाहायला मिळत आहे। मात्र नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रुबीना सलीम शाह चांगला पर्याय आणि निवडणुकीत त्या केंद्रस्थानी आल्या आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे येथील लढतीला एक वेगळी धार मिळाली आहे। यामागे त्यांचा राजकीय वारसा दिसून येत आहे, कारण स्वर्गीय सासरे उमर शाह यांचा विकास आणि दूरदृष्टीचा वारसा आणि पती ॲडव्होकेट सलीम शाह यांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची आहे। त्यांचे पती सलीम शाह हे कायदेतज्ञ आहेत, तसेच मागील टर्ममध्ये ते नगरसेवक म्हणून देखील होते। तर रुबीना शाह यांचे शिक्षण, कायद्याचे भान आणि प्रशासनातील अनुभवामुळे त्यांचे नाव शहरात चर्चेत आहे। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शहरात अवैध व्यवसायांना आळा घालणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य मुद्दे ठेवले आहे। या कारणांमुळे येथे बदलाची लाट दिसत आहे। स्थानिक सर्वेक्षणानुसार अनेक प्रभागांमध्ये विद्यमान व्यवस्थेविरोधातील तीव्र नाराजीमुळे परिवर्तनाची लाट जाणवत आहे। नागरिकांचा कल सध्या बदलाकडे दिसून येत आहे। यामुळे नेर शहरात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान नेरच्या भविष्याचा निर्णय देईल। आता नेरवासीच जुनेच नेतृत्व निवडतात की नवा बदल स्वीकारतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपण पाहत आहात न्यूज MS 29।